सावळदा येथे ट्रक क्लीनरचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. जीर्ण 33 केव्ही लाईनमुळे अपघाताचा संशय. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदा येथे पपई भरत असताना ट्रकवरील ताडपत्री पसरत असताना एका ट्रक क्लीनरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर क्लीनर ताडपत्री पसरवत असताना वरून जाणाऱ्या विजेच्या तारांचा संपर्क झाल्याने त्याला जोराचा शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सारंगखेडा ते शहादा या LK 33 केव्ही वीज वाहिनीवरील तार जीर्ण झालेल्या असून त्या खाली लोंबत असल्यामुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित वीज लाईन सन 1986 मध्ये टाकण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत या लाईनची किती वेळा देखभाल, दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात आले, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. लोंबकणाऱ्या आणि जीर्ण तारांमुळेच हा अपघात घडला का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंते, वायरमन किंवा जबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.